आहोत आणि मी तुम्हाला कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती सांगितली। श्रीमती किशोरीताई पेडणेकर वरळीच्या उमेदवार उभाटाच्या 199 मधून ह्या 100% डिस्क्वालिफाय होणार। जर चुकून त्या निवडून आल्या तर ते निवडून येणार नाहीत। पण इतका हा मोठा गंभीर हा मॅटर आहे की ह्याच्यामध्ये त्यांना आता डिस्क्वालिफिकेशन पासून कोणच वाचू शकत नाही। हा विषय आणि इतर कुठल्याही विषयावर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू शकता आणि एफआयआर ची कॉपी पण आहे माझ्याकडे, जर कोणाला एफआयआर हवी असतील तर। सर, मतदान 15 तारीखला होत आहे, अवघ्या 8 तारीख आहे, अवघे 7 दिवस आहे। तो निवडणूक आयोगाला देतं मतदानाच्या आधी सगळ्या गोष्टी तात्काळ घडायला हव्यात, बात करायला वाटतं। बघा, रिटर्निंग ऑफिसरला तशी तरतूद नसते जे मला माहिती आहे। रिटर्निंग ऑफिसर फक्त फॉर्म घेऊ शकतो। आपल्याला जर आठवत असेल, मी हेच मालवणला देखील म्हणत होतो की रिटर्निंग ऑफिसरचे मग अधिकार काय, फक्त फॉर्म घेण्यापुरतंच असतं की त्याच्यामध्ये काही वेगळं पण अधिकार असतात। पण मला आजपर्यंत जे काय माझा अनुभव सांगतो, फक्त रिटर्निंग ऑफिसर फॉर्म घेणं, त्याच्यामध्ये कुठलीही कॉलम ब्लँक राहता कामा नाही, एवढं बघण्याच्या पलीकडे रिटर्निंग ऑफिसरकडे काय अधिकार असतात असं मला वाटत नाही। असं जरी असलं, माझा अनुभव, आम्ही कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे। 2012ची आमच्याकडे ऑर्डर आहे। सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की एक जरी कॉलम ब्लँक राहिलं तरी तो फॉर्म डिस्क्वालिफाय झाला पाहिजे। हे तर मिसगाइडेड इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन लपवलेली आहे। हा क्रिमिनल ऑफेन्स आहे आणि एक क्रिमिनल ऑफेन्स तुम्ही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट तुम्ही लपवलेला आहे आणि म्हणून आपल्याला हा गंभीर मॅटर असल्यामुळे जरी आम्हाला रिटर्निंग ऑफिसरनी ह्याच्यावर न्याय दिला नाही, आम्हाला विभागीय आयुक्तांनी ह्याच्यावर न्याय दिला नाही, आम्ही कोर्टामध्ये जाणार। सायनमध्ये भाजपचा एक उमेदवार आहे। कोणाचा? सायनमध्ये भाजपचा उमेदवार आहे। हां, त्याच्यातून प्रचार करताना तुमचा जो उमेदवार आहे त्या विरोधात 50 कोटी एकदम ओके अशा प्रकारची प्रचार रॅली सुरू असताना समोरून जात असताना त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। आता कोणतरी टपोरी काहीतरी बोलतो आणि ते प्रश्न तुम्ही मला विचारता, मी कशाला? अच्छा, हे खरं आहे की खोटं हे मला माहीत नाही। तुमचा आधार जो काही तुम्ही मला विचारताय, मी बांधील नाही ना साहेब। या कोणतरी काहीतरी क्राऊडमध्ये बोलतं, अशा रोज घोषणा कुठेतरी देशभरात होत असतील, मला माहीत नाही। अशाच नाही म्हणत आहे, इतर कुठल्याही घोषणा। महायुतीत अशा प्रकारचा संभ्रम आहे का? अजिबात संभ्रम नाही। कोणतरी काय हो, संध्याकाळचा माणूस काहीतरी बोलतो म्हणून तुम्ही एवढं गांभीर्याने घेता असं काय नाही। आमच्या मुलाखती संजय राऊतांनी घेतल्या। काय म्हणताय? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊतांनी घेतली। त्या मुलाखतीत सुद्धा राज ठाकरेंनी कॅल्क्युलेशन लावलं की 50 कोटी × 40 अशा पद्धतीने 2000 कोटी नेमके कसे आले, ते आमदारांना कशा पद्धतीने दिले असा एक प्रश्न त्या मुलाखतीच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे। बघा, मी राजसाहेबांवर तसं काय बोलणार नाही, पण साहेबांना हा प्रश्न आत्ताच आठवला काय? मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर आतापर्यंत काय होतं? कुठे होते साहेब? बेपत्ता तर नव्हते ना, महाराष्ट्रातच होते ना। निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाटेल ते आरोप कराल म्हणजे तुम्हाला मुंबईबद्दल काहीच माहीत नाही, तुम्हाला मुंबईबद्दल आस्था नाही। मुंबईच्या विषयांवर बोला। आमचं म्हणणं आहे, तुमच्याकडे जर हे 50 खोक्यांचं जर काही तुमच्याकडे पुरावा असेल, अहो इन्कम टॅक्स आहे, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक तक्रार तर करा। कुठे तक्रार केली राजसाहेबांनी? मीडियासमोर बोलणं सोपं आहे हो। अच्छा, दिलेलाचा पुरावा तर द्या, 100% कारवाई करू आम्ही। आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही मुंबईला काय देणार ते सांगा। तुम्ही कुठल्या हेड खाली मुंबईचं डेव्हलपमेंट कराल ते सांगा। ज्यांना फायनान्स कळत नाही, ज्यांना महानगरपालिकेची कुठली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर कळत नाही, त्यांनी फक्त राजकीय ह्या विषयांना हात घालून ते लोकांना वेगळ्या वळणाकडे न्यायचा प्रयत्न करतायत। पण लोकांनी मुंबईचं मन बनवलंय, यावेळेला महायुतीबरोबर मुंबई राहणार 100%। जे सत्तेत आहे ते मुंबईकर नाही, त्यामुळे मुंबईकरांचे प्रश्नच त्यांना माहिती नाही। अशा प्रकारे इंटरव्ह्यू मध्ये काय म्हणताय? जे सत्तेत आहेत
ते मुंबईकर नाहीये, त्यामुळे मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते त्यांना कळतच नाहीये. अशा प्रकारचे देखील राज ठाकरे मुख्यमंत्री नागपूरच्या आहेत. तुम्हाला कळलं ना, तुम्ही काय उखाडलं, तुम्ही काय केलं? अहो म्हणजे तुम्ही मला एक सांगा, असं माणूस, एवढ्या मोठ्या लेवलवरचा माणूस असं बोलू शकतो? आपण महाराष्ट्रवासी आहोत, महाराष्ट्र एक आहे. ही कुठली पद्धत झाली बोलायची? म्हणजे तुम्ही इतके मुख्यमंत्री जे काय होऊन गेले, तुम्ही आता डिवाइड करणार त्यांना? म्हणजे तुम्हीच केलं सगळं, बाकी कोणी काय केलं नाही. चला ते सोडून द्या, महाराष्ट्र एक आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही एक वास्तू मला सांगा जी या ठाकरे कंपनीने निर्माण केली. 5 ऑपरेशन सांगा, 5 मेरिट लिस्टची मुलं सांगा. मुंबईकर आम्ही नाही का मुंबईकर? माझा जन्म मुंबईचा, मी आमदार म्हणून ग्रामीण भागातला, म्हणजे काय मुंबई माझी नाही? ही कुठली मानसिकता आहे मला काही कळली नाही. राजसाहेब आता तरी त्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे. तुमच्या पायाखालची जमीन निघून गेली, अजूनपर्यंत आपण शुद्धीत येत नाही. देव करू ते बरे व्हावेत. ही आजारी माणसाची लक्षणं आहेत, हे बरोबर नाही. तुम्ही मुंबईला कुठल्या विषयावर डिवाइड करताय, महाराष्ट्राला कुठल्या विषयावर डिवाइड करताय? बोलताना भान पाहिजे, आपण किती वर्षे मोठे नेते आहोत आणि कुठल्या रसातळ्यात त्या गोष्टी करताय आपण. मुंबईला काय देणार ते सांगा. चला चॅलेंज आहे. ठाकरे जे काय बोलतात ना, त्याच्यातले एकही तुम्ही मला सांगा की आम्ही मुंबईला हे देणार, ते सत्ता आल्यानंतर देऊ वगैरे सोडून द्या. मागच्या 25 वर्षात काय दिलं ते सांगा. कोस्टल रोड म्हणजे तुमचं नाही, कोस्टल रोड म्हणजे तुम्ही नाही. मी तुम्हाला मागे पण एका इंटरव्ह्यूमध्ये मी कुठेतरी सांगितलं की कोस्टल रोड जो झाला जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये, तो कोस्टल रोड झाला. फडणवीस साहेबांचं मोठेपण की फडणवीस साहेबांनी उद्धव साहेबांना भूमिपूजन करायला दिलं. खरं तर ते शासकीय कार्यक्रम असतो तो. आदित्य ठाकरे 2 वेळा ती कन्स्ट्रक्शनची टोपी घालून खाली त्या टनलमधून खाली वर बघतायत, त्याच्याने तो कोस्टल रोड नाही झाला. भाऊ लक्षात घ्या, नुसता टोप्या घालून कोस्टल रोड होत नसतो किंवा कुठलाही रोड होत नसतो. आपण काय बोलतोय? आपण मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवायचं आहे, आज तर आहेच. आपण 21व्या शतकातलं शहर बनवण्यासाठी तुमचं योगदान द्या. हे नको ते कुठले हे फटीचर विषय आपण काढत बसलाय साहेब, हे तुम्हाला शोभत नाही राजसाहेब. तुम्ही काहीतरी चांगले विषय मुंबईचे बोलले पाहिजे. मध्ये महापालिकेची ज्यावेळेला निवडणूक येते त्यावेळेला प्रामुख्याने ठाकरे बंधूंकडनं हा मुद्दा समोर आणला जातो की मुंबईला तोडण्याचं कारस्थान केलं जातं. आजच्या मुलाखतीत मोरारजी देसाईंपासून सगळे संदर्भ देण्यात आले आणि त्यावेळेला सांगितले की त्यावेळेला 5 गुजराती हे विरोधात, म्हणजे 5 गुजरात्यांना मुंबई हवी होती, आता ते 500 झालेले आहेत. अशा पद्धतीचे त्यांनी वेगवेगळे संदर्भ या मुलाखतीत दिले. तुम्हाला गुजराती माणूस परदेशात जाताना चालतो, हा? आता तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राचा लढा आठवला. मग लंडनला जाताना गुजराती माणूस का असतो तुमच्याबरोबर? तुम्ही बघा लंडनमध्ये कोण कोण असतं यांच्याबरोबर, कोण बिलं भरतं यांची. नाही काढायचं आम्हाला हे सगळं. निवडणुकीसारखं बघा. निवडणूक हे एक साधन असतं लोकांना काहीतरी देण्याचं. आता तुम्ही महानगरपालिका जी आता काबीज करायचा जो काही प्रयत्न करताना, ती होणार नाही, पण जे काही काबीज करायचा प्रयत्न करताय ना, ते तुमची घरं चालवण्यासाठी करताय. काल पण बघितलं ना, काल काय परवाच एका चॅनलची इंटरव्ह्यू झाली, त्याच्यामध्ये आदित्यजी होते, अमितजी होते आणि बाकी सगळे पत्रकार तिकडे होते आणि बाजूला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक, स्मृतीस्थळ. हे फक्त सुरुवात आहे. तो महापौर बंगला जो घेतला ना, तो ह्याच्यासाठीच घेतलाय, ह्याच्यासाठीच घेतलाय. उद्या ते सगळं आपल्या अंडर कसं येईल? उद्या तुम्हाला जर आठवत असेल तर हेलो नावाचं एक मॅगझिन होतं. त्या हेलो मॅगझिन महापौर जेव्हा असताना, मला वाटतं कोण होते महापौर तेव्हा मला आठवत नाही, पण महापौर बंगला जेव्हा होता आणि महापौर राहायचे तिकडे मुंबईचे, त्या काळात आदित्य ठाकरे आतमध्ये शूटिंग करायचे वेगवेगळ्या चॅनलसाठी, त्या हेलो मॅगझिनसाठी, आणि मग तो मागचा गार्डनचा भाग
मग कुठेतरी वरती जाऊन खुर्च्यांवर बसायचं, मग कुठले तरी अँटी चेंबर वापरायचे. तुमची प्रायव्हेट लिमिटेड आहे काय? ठाकरेंना देऊन टाकले का गव्हर्नमेंट प्रॉपर्टी? हे पहिलं गिळतात आणि आमचं आहे तसं वावरतात. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की हे सगळं जे आहे ना, हे फक्त काहीतरी मिळवण्यासाठी आहे. बाजूला स्मृतीस्थळ आहे बाळासाहेबांचं, तुम्ही ते सगळं चपला वगैरे घालून तिकडे असे राऊंड मारून बसलेला आहात. काय समजायचं मुंबईकरांनी, मराठी माणसांनी काय समजायचं? मुंबईच्या मराठी माणसांनी तर ठरवलंच आहे की मागच्या 25 वर्षामध्ये ह्या लोकांनी जे काय केलं ना, ठाकरे कंपनीने, परत कधीच ह्यांना आपण संधी द्यायची नाही. मुंबईकरांनी ठरवलंय. पण हे सगळं सांगायला का लागतंय? कारण का निवडणूक ठाकरेच वेगळीकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात. ही विकासावर लढवत नाहीये, विकासाचं विजन नाहीये, इमोशनल कुठेतरी काहीतरी असं बोलायचं जे वातावरण खराबच झालं पाहिजे. अहो किती वर्ष आपण मुंबईचं वातावरण खराब करताय, आता तरी चांगलं करा, चांगलं बोला काहीतरी मुंबईसाठी. संतोष ननावडेंनी तुमच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला, त्यानंतर त्यांनी आता एक भावनिक पत्र लिहिलंय की राज ठाकरे यांची ध्येय धोरणं बदललेली आहे, भूमिका बदलली, ते खर्च व्यक्त केले. बघा, राज साहेबांवर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण का अनेक गोष्टी आमच्याही कानावर येतात ना. राज साहेबांनी मुंबईच्या हिताचं बोलावं एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. त्यांच्याबद्दल काय काय बाहेर बोललं जातं, बरं वाटत नाही एवढं सगळं ऐकायला. तरी देखील राज साहेबांनी आता तरी काहीतरी वैचारिक बोलावं, मुंबईच्या हिताचं बोलावं एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आजच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली, त्यामध्ये ते म्हणाले की तुमची जी शिवसेना आहे ती शिवसेना नाही, शहासेना आहे आणि चोराच्या हातात मुंबईचे किल्ले द्यायचे नाही असं. मला एक सांगा, तुम्ही उद्धव ठाकरे काय काय बोलत असतील त्या सगळ्यांवर आम्ही उत्तरं द्यायची का? आणि खरी शिवसेना कोणाची ही 2024मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं आहे. आमचं स्ट्राईक रेट बघा. अच्छा, ह्या आता ज्या नगरपालिका होऊन गेल्या, नगरपंचायती, नगरपरिषदा होऊन गेल्या, कुठली शिवसेना फ्रंटमध्ये आहे? लोकांनी कोणाला स्वीकारलेलं आहे? म्हणून मी सांगतो, त्यांच्याकडे आता घाण बोलण्यापलीकडे दुसरं काय राहिलेलं नाही. त्यांना कसं तरी वातावरण गढूळ करायचं आहे आणि आम्ही ते गढूळ होऊ देणार नाही. काही ठिकाणी एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. काय म्हणताय? परळीमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. यावरून आता अंबादास दानवेंनी एक ट्विट करत तुम्हाला प्रश्न उपस्थित केले की ज्यासाठी तुम्ही बंड केलं, तुमचे जे विचार तुम्ही घेतलाय त्याचं आता काय झालं? अंबादास दानवे सध्या रिकामटेकडे आहेत. त्यांना हे सगळे विषय, ते सत्यता कधी शोधून ट्विट वगैरे करत नाही. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून ते ट्विट करतात. ऐकून घ्या, माझं पूर्ण झालेलं नाही. असं जर काही स्थानिक पातळीवर झालं असेल, आम्ही साहेबांना सांगून त्या गटातून बाहेर पडणार. जर स्थानिक पातळीवर झालं असेल तर मला माहीत नाही, मी तुमचं प्रश्न आहे, तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती उत्तर दिलं. जर माझी खात्री असं झालेलं नाही, पण जर झालं असेल तर, आणि गट स्थापन झाला असेल तर, बघा ह्या प्रक्रियेमध्ये गट स्थापन व्हावा लागतो. ज्या गटामध्ये जर आमचा पक्ष असेल तर पाठिंबा जाहीर होतो, जर गटामध्ये नसेल तर पाठिंबा जाहीर होत नाही. मला माहिती काढू दे, मी माहिती घेतल्यानंतर आपल्याशी बोलू. तुम्ही म्हणताय की पेडणेकरांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, पण या अगोदरचा इतिहास बघता सुप्रीम कोर्टाने अशा निर्णयावर लगेच निर्णय देणार खूप वेळ घेतला. ते अमोल कोल्हे असतील, अशोक चव्हाण, अशा अनेक उदाहरणं, सोलापूरचे खासदार असतील, लवकर निकाल दिले गेले नाही. मग आता काय सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करू? मोठ्या प्रमाणामध्ये पैसे हे निवडणुकीमध्ये वाटले जात आहेत, त्यामुळे आता राज ठाकरे यांनी म्हटलंय की सावधपणे पाऊल उचललं पाहिजे. तुम्हाला हवेत का? काय अर्थ होतो याचा? अहो, मुंबईकर सावध आहे म्हणून यावेळेला महायुती निवडून येणार आहे, लक्षात ठेवा. आणि मुंबईबद्दल एवढंच जर काळजी होती ना, तर राजसाहेबांनी भरपूर करण्यासारखं होतं. मला वाटतं त्यांचा पक्ष आता 18-20 वर्ष झाला असेल त्यांचा पक्ष काढून. या 18-20 वर्षामध्ये आपण मुंबईला काय दिलं हे मुंबईकर बघून आहेत ना. आपले नगरसेवक जेव्हा निवडून आले होते तेव्हा आपल्या नगरसेवकांनी मुंबईला काय दिलं
रस्त्यावर वसुली कोण करतो? रिक्षावाले असतील, भाजीवाले असतील, त्यांच्याकडून पैसे कोण घेतोय मुंबईमध्ये? कुठला पक्ष घेतोय? राजसाहेबांना माहीत नाही? मनसेचे पदाधिकारी जे काय खाली वसुली करतात राजसाहेबांना माहीत नाही? राजसाहेब काय बोलू दे, खालची जी त्यांची संघटना आहे ना, ती खाली वसुली कशी करते, किती पैसे जमवते, घरं कशी चालतात, शाखा कशा चालतात, एकदा राजसाहेबांनी कधीतरी खाली लक्ष द्यावं. खाली म्हणजे स्वतःच्या संघटनेकडे, म्हणजे त्यांना कळेल संघटनेमध्ये जे काय राहिले त्यांचे उरले सुरले ते कलेक्शन मीटरवर आहेत. कोण काय तुम्हाला काय मुकेश अंबानीच्या रिलायन्स कंपनीमध्ये कोण नोकरीचा वाटतो काय मनसैनिक तुम्हाला? मला त्याच्यावर जायचं नव्हतं, पण तुम्ही रोज उठून नुसतं टीका करणार पण मुंबईच्या हिताचं काही बोलणार नाही तर मग राग येतो. राजसाहेबांकडून ही अपेक्षा नव्हती. राजसाहेबांनी जसं अनेक वेळेला एक मॉडेल समोर ठेवला तसं तुमचा मुंबईचा मॉडेल काय हे सर समोर ठेवला असतं तर बरं झालं असतं. नको ते टीका. आता 25 वर्ष कोण होतो? राजसाहेबांचे अनेक रील काढा, ते स्वतः उद्धव साहेबांबद्दल काय काय बोलले ते ऐका. आम्ही नाही बोललो. आज फक्त तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करताय. हे शोधतं राजसाहेब आपल्याला? मला तोच विषय कळला नाही त्याचा. ठाकरे कुटुंब शाखांना भेटी देत आहेत. मग उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, आदित्य ठाकरे इकडनं, राज ठाकरे, अमित ठाकरे सगळेच शाखांना भेटी देत आहेत. की राज ठाकरे सातत्यानं प्रत्येक शाखेच्या ठिकाणी जाऊन आवाहन करतात की 11 तारखेला शिवाजी पार्कवरती या अनेक गोष्टी मला सांगायच्या. होय ना. ते मागे तुम्हाला आठवतं का राजसाहेब बोलले होते, सगळीकडे बॅनर मुंबईमध्ये लागले होते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला वाटतं सोमय्या ग्राउंडवर त्यांची ती सभा झाली होती. सभेमध्ये सांगितलं आता मी निवडणुकीत उतरणार आणि नंतर माघार घेतला होता. असे आमचे राजसाहेब आहेत. त्यांचं फिक्स काय नसतं. एवढं सिरियसली घेऊ नका. सर एकच बोलिए. आप अपना जो मुद्दा है वो पेश करिए. कल एक्स MP किरीट सोमैया जी ने उभाटा उम्मीदवार जो वर्ली से वार्ड नंबर 199 से उनको उम्मीदवारी मिली है, उनके खिलाफ एक ट्वीट किया था. और वो ट्वीट ऐसा था कि श्रीमती किशोरीताई पेडनेकर जो मुंबई की महापौर भी रह चुकी हैं, उनके ऊपर 2 FIR है 2023 में. और वो दोनों FIR उन्होंने अपने इलेक्शन फॉर्म में दिखाए नहीं हैं. ये क्रिमिनल ऑफेंस है. 125A RPA रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट में ये केस दर्ज हो सकती है. मेरे हिसाब से सोमैया जी ने अपने हिसाब से कंप्लेंट की है रिटर्निंग ऑफिसर को. जितनी जानकारी मुझे है, अगर कोई भी इंफॉर्मेशन छुपाता है या कोई भी इंफॉर्मेशन अपने इलेक्शन फॉर्म में गलत तरीके से उसका ये करता है, गलत तरीके से फिल करता है, तो वो डिस्क्वालीफाई हो सकता है. ये सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है 2012 का, जिसमें क्लियरली सुप्रीम कोर्ट ने लिखा है कि ये एक क्रिमिनल ऑफेंस है और ऐसा उम्मीदवार, ऐसा कैंडिडेट ये डिस्क्वालीफाई होना चाहिए. तो उसके हिसाब से किरीट जी ने अपने हिसाब से कंप्लेंट की है. हम शिवसेना के माध्यम से, मैं खुद अगर सुप्रीम कोर्ट तक जाना होगा तो वहाँ तक जाएंगे. और वर्ली की जनता को हम विनती करेंगे कि ऐसे उम्मीदवार को आप, वो तो जीतने वाले हैं नहीं, पर अगर 0.1% कभी उनकी सीट निकलती है तो वापस 6 महीने में इलेक्शन होगा और ये डिस्क्वालीफाई होंगे. श्रीमती किशोरीताई पेडनेकर, वार्ड नंबर 199. तो ऐसा संकट वर्ली वासियों को नहीं मिले, उनको सामना ना करना पड़े, इसके लिए मैंने आज ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई है. इसका ऑफिशियल जो भी स्टेटस है, जैसे जैसे आगे बढ़ेंगे वैसा आपको मैं बताते रहूँगा.
इसके वजह से मैंने आपको यहाँ पे इनवाइट किया था। विदेश जी क्या चीफ चुनाव ऑफिसर से मुलाकात हुई इस बारे में आपकी? पहले रिटर्निंग ऑफिसर के साथ पत्र व्यवहार जो है वो शुरू है। उनकी एक कमेटी बैठती है जो ये सारी स्क्रूटनी करती है। वो स्क्रूटनी के बाद जो मेन इलेक्शन ऑफिसर है उनके पास ये मैटर जाएगा। अगर उन्होंने डिसीजन जो कि उनके परव्यू में है, अगर नहीं है तो हमको कोर्ट जाना पड़ेगा। विजय जी केस क्या है? केस ऐसी है कि 2023 4/8/2023 जो एफआईआर दर्ज हुई है श्रीमती किशोरी पेडनेकर जी पे, वो बॉडी बैग को लेके है। जो कोविड के वक्त जो बॉडी बैग की ऑर्डर दी गई वो इन्फोटेक कंपनी को दी गई, और वो इन्फोटेक कंपनी जो मार्केट वैल्यू है एक बॉडी बैग की वो 1600 रुपये है। इन्होंने इन्फोटेक कंपनी से 6719 रुपये में खरीदी। ये एफआईआर दर्ज है, ये एफआईआर की कॉपी है। प्रेस के बाद आप एक कॉपी ले लीजिए। 1600 रुपये ओरिजिनल कॉस्ट जो मार्केट कॉस्ट है। अभी इसमें से सारी मलाई इन लोग ने खाई, सारा फ्रॉड किया, वो कीमत पहुंच गई 6719 रुपये पे। दूसरी एफआईआर है 14/1/2023 जो एसआरए का घोटाला है। नाम एक जगह दिया, निर्मल नगर पुलिस स्टेशन में ये केस दर्ज है। उसका भी एफआईआर का कॉपी मेरे पास है, आप कभी भी उसकी ले सकते हैं एफआईआर की कॉपी। तो ये दोनों जो मैटर है ये एफआईआर में है, एफआईआर दर्ज हो चुकी है। वो बेल पे बाहर है, किशोरी ताई जो है वो बेल पे बाहर है। तो उनको इलेक्शन फॉर्म में वो दिखाना था, वो क्यों नहीं दिखाया? वो तो क्रिमिनल ऑफेंस हुआ। अगर सुप्रीम कोर्ट के आप अगर ऑर्डर में पढ़ेंगे 2012 के, उसमें क्लियर कट लिखा हुआ है अगर कोई कॉलम ब्लैंक भी रह जाती है, ब्लैंक कॉलम कैन ऑल्सो बी कंसिडर्ड फॉर डिस्क्वालिफिकेशन। ये पावर्स रिटर्निंग ऑफिसर के पास है कि नहीं मुझे पता नहीं, मेरे हिसाब से नहीं है। मुझे डिविजनल कमिश्नर के पास जाना पड़ेगा, डिविजनल कमिश्नर के बाद शायद मुझे कोर्ट जाना पड़ेगा। वो सारी प्रोसीजर सुप्रीम कोर्ट तक मैं करूंगा। इसीलिए मैंने वर्ली के जनता से हाथ जोड़ के विनती की है, आप ऐसे उम्मीदवार के बारे में ना सोचे जिनके वजह से वापस 6 महीने में इलेक्शन लग सकती है। ये तो 100% डिस्क्वालीफाई होने वाली है श्रीमती किशोरीताई पेडनेकर, 101%, क्योंकि रूल बोलता है। और रूल जो है वो बताने का काम मैंने आज पीसी में किया। इसका फॉलोअप जैसे होगा मैं आपको बताते रहूंगा। सर, जिस तरह नगर परिषद चुनाव में सिंधुदुर्ग के गढ़ में आपने संघर्ष किया था, तो उसी तरह इस महानगर पालिका चुनाव में मुंबई में वर्ली विधानसभा क्षेत्र जो है वो गढ़ आपको दिया गया है जिम्मेदारी के तौर पर? नहीं, देखिए भाई साहब, सिर्फ वर्ली ही नहीं, मेरे पास और 19 जगहों की जिम्मेदारी है। और अकेला नीलेश राणे नहीं है, बहुत सारी टीम शिवसैनिकों की मेरे साथ है, नेताओं की मेरे साथ है, ऑफिस बेरर्स की है। तो अकेला आदमी इलेक्शन कभी लड़ता नहीं, संगठन है, संगठन के साथ लड़ते हैं। तो शिंदे साहब और शिवसेना मैक्सिमम सीट मुंबई में कैसे जीती जा सकती है, पब्लिक में वो फीलिंग है, पब्लिक में वो दिख रहा है कि महायुति ये टाइम 150+ मुंबई में जीतेगी। सायन के वार्ड में नीलेश जी, बीजेपी के कुछ पदाधिकारियों ने शिवसेना एकनाथ शिंदे पार्टी के अगेंस्ट कुछ नारेबाजी की, 50 को एकदम के नाम से उन्होंने। अभी कैसा है भाई साहब, कोई एक बेवड़ा किधर शाम को 8 बजे के बाद किधर घोषणा देता है, उसका सवाल का जवाब मैं क्यों दूं? पर हमारे दोनों अलायंस पार्टीज़ में ऐसा कुछ नहीं है, सब अच्छे से शुरू है। सारे नेताओं के बीच में रिश्ते अच्छे हैं, कार्यकर्ताओं के रिश्ते अच्छे हैं, पदाधिकारियों के रिश्ते अच्छे हैं। एकाध ऐसा कोई आदमी निकलता है तो वो पागल ही हो सकता है, और क्या बोलूँ मैं। सर, राज ठाकरे ने ये कहा है अपने इंटरव्यू में, सामना को जो उन्होंने दिया है कि हिंदू मराठी जो शिवसेना और बीजेपी कह रही है कि हिंदू मराठी मेयर बनेगा, वो सिर्फ मराठी की बात क्यों नहीं कर रहे हैं? और दूसरा उन्होंने कहा है कि मराठी मुस्लिम भी हमारे दोस्त हैं और मराठी मुस्लिम जो महाराष्ट्र को चाहने वाले हैं वो हमारे साथ हैं।
आज क्या हुआ है, राज साहब चारों तरफ से घेर लिए गए हैं उनकी खुद की गलतियों की वजह से। पीरियडिकली जो उन्होंने गलतियां की है राजनीति में, आज उनके ऊपर ये सारा प्रेशर बोलना पड़ रहा है उनको। ये सब ये प्रेशर में आ गए राज साहब। उनके हाथ में अभी कुछ है नहीं, पार्टी चली गई, मतलब एज गुड एज चली गई, कुछ है ही नहीं अभी। जो गिने चुने बाकी है वो शाम को किसका प्रचार करते हैं आप कभी मुंबई की गलियों में घूम के देखिए। वो सिर्फ दिखाने के लिए गाड़ी पे स्टिकर किसका है और शाम को कहाँ रहते हैं आप एक बार देख लीजिए। मुझे उनके बारे में भी कुछ कहना नहीं है, पर सिर्फ राज साहब जो कुछ कहने की कोशिश करते हैं ना, उनका आज एक और कल अलग, हमेशा वैसा ही रहा है। स्टेबिलिटी कोई चीज़ में उन्होंने दिखाई नहीं, इसीलिए पब्लिक ने भी उनको कहीं का स्टेबल रखा नहीं, कहीं पे भी। तो उनके चीज़ों को मैं इतना सीरियसली नहीं लेता। सर एक सवाल और है, एक MIM के साथ में शिवसेना ने अपना एक गुट बनाया है, इस पर कुछ बीड में ये सवाल आया था, आपसे पहले किसी ने पूछा था, बीड में ऐसे कुछ हुआ, ऐसे मेरे कान पे जानकारी आई है। मेरे हिसाब से जब तक गट, वो जो पूरा गुट होता है जो, वो फॉर्म नहीं होता कलेक्टर ऑफिस में, तब तक उसको ऑफिशियल नहीं गिना जा सकता। अगर ये ऑफिशियल भी हुआ है, मैं आपको मेरे लेवल पे बोल रहा हूँ, 101% शिंदे साहब को बोल के हम उसमें से बाहर आएंगे। अगर लोकल लेवल पे किसी ने ये गलती की है तो उसको सुधारा जाएगा, और अगर ये गुड फॉर्म हुआ है तो, अगर नहीं हुआ है तो फिर कोई बात ही नहीं है, तो कोई समर्थन की बात नहीं। अगर हुआ है तो उसमें से बाहर निकलेंगे। गोमांस एक्सपोर्ट संदर्भात भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण काँग्रेस सरकार असताना ते 9व्या स्थानावर होतं। हिंदुत्वाच्या गोष्टी केल्या कोण बोलले? उद्धव ठाकरे असं म्हणाले। त्यांनी, आम्ही जेव्हा गोहत्येवर सभागृहात बोलतो, मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये गोहत्या ही महाराष्ट्रात बंद झाली पाहिजे ह्याच्यासाठी मी आणि भारतीय जनता पक्षाचे काही आमदार यांनी आवाज उठवला होता। तेव्हा आपल्या आमदारांनी का आवाज उठवला नाही? गोमातेची हत्या होऊ नये महाराष्ट्रामध्ये, देशातच होऊ नये, पण ती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी आम्ही ऑन रेकॉर्ड आवाज उचललाय। उद्धव साहेबांच्या पक्षाने का आवाज तेव्हा उचलला नाही? तुमचे 20 आमदार आहेत ना आतमध्ये, गोहत्या संदर्भात तुम्ही का आवाज उचलला नाही? आता तुम्ही लोकांची दिशाभूल करताय। त्याच्यावरती आम्ही सगळ्या आमदारांनी जेव्हा एक प्रेशर गट तयार केला, तेव्हा मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब उठले आणि सांगितले की आता जर कोण गोहत्येच्या आरोपांमध्ये सापडला गेला आणि ते सिद्ध झालं तर त्याला मकोकाचा कायदा लागणार। हे आम्ही केलं पहिल्या अधिवेशनामध्ये। तेव्हा उद्धव साहेबांचे हे सगळे आमदार झोपले होते का? त्यांनी का नाही उचलला? म्हणजे मीडियासमोर तुम्ही वेगळं बोलता आणि जेव्हा बोलायची संधी येते तेव्हा गप्प बसता, शेपूट घालता। मेरे साहब, संजय राउत ने बयान दिया है कि ठाकरे प्लस के एक साथ आने से सत्ता में बैठे लोगों की कुर्सी हिल जाएगी। पहले तो वो अपनी तबीयत ठीक करे, है कि नहीं है ना, बेचारा ठीक नहीं है। मैं चाहता हूँ कि वो पहले ठीक हो जाए पूरी तरीके से। मैंने उनको उनकी तबीयत के लिए शुभकामनाएं भी दी है, पर अभी रोज़ उठ के वापस उनको एक ही आदत लग गई, कुछ भी वो बोलते हैं। कल भी परसों भी कुछ कमाटीपुरा का कुछ तो इशू निकाला। क्या ज़रूरत है ये सब बोलने की? आपकी पैदाइश कमाटीपुरा की है क्या? इतने देश में आपको कमाटीपुरा याद आया? ये कोई बोलने की बात है? वहाँ पे इंसान नहीं रहते क्या? वहाँ पे इंसान नहीं रहते? आपने उनको इंसल्ट किया। आपको सोचना चाहिए बोलने से पहले, पर सोचना, दिमाग और संजय राउत, इसका कोई मेल है ऐसा मुझे लगता नहीं। पार्टी विरोधी कारवाई करने के लिए एक मिनट आपका होगा। संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं कामाटीपुराला धरून भाजपची टीका केलेली आहे, विरोध किंवा निषेध जो आहे तो संजय राऊतांचा केला जातो, हे सर्वत्र निषेध तर करायलाच पाहिजे ना। तुम्हाला देशामध्ये एवढे ठिकाण आहेत, तुम्हाला कमाटीपुराच आठवला? तुम्ही स्वतः कमाटीपुराचे आहात का? जन्म झाला आहे का तुमचा तिकडे? तुम्ही महिलांना असा किंवा तिकडच्या राहणाऱ्या रहिवाशांचा असा अपमान का करता? काय अधिकार आहे तुम्हाला त्यांचा अपमान करायचा? ते न विचार करता बोलतात आणि काय घाणेरडं बोलतात हो, आणि आपण सगळे कव्हर करता।
खरोखर अशा माणसाला तुम्ही बॉयकॉट करा. तो फक्त म्हणजे विचार करा, शिव्या घालत नाहीये माईकवर तुमच्या, तो काही वेडवाकडं बोलत नाहीये, तो एका समाजाची व्यवस्था ना बिघडवायचा प्रयत्न करतोय माणूस. राहणारी लोक तिकडे कुठल्या अवस्थेत राहतात, तुम्ही चांगलं द्या ना घर, तुम्ही रस्ते तिकडचे चांगले द्या. का बिचाऱ्यांना त्या अवस्थेमध्ये राहण्याची गरज आहे? नाही राहणार ते, चांगल्या राहणीमानमध्ये राहू शकतात, पण तुम्ही केलंच नाही त्यांच्यासाठी आणि आज तुम्ही खिल्ली उडवताय त्यांची. लाज वाटली पाहिजे संजय राऊत. मेरे साहब एक आखिरी सवाल है। नहीं आखिरी नहीं, आपका 3 आखिरी सवाल हो गया. मुंबई बीजेपी ने आज 26 लोगों की लिस्ट जारी की, 26 लोगों के नाम को पार्टी विरोधी कार्रवाई करने के किसने किया है? मुंबई बीजेपी ने। हाँ जी। 26 लोगों के नाम है उसमें और पार्टी विरोधी कार्रवाई करने के लिए उन्हें 6 साल के लिए पार्टी से निकाल दिया है। किस तरह से देखते हैं इसे? अरे भाई साहब, वो बीजेपी देखेगी ना. अब बीजेपी के सवाल मुझसे क्यों कर रहे हैं? वो उनका इंटरनल पार्टी मैटर हो सकता है, मैं उस पर क्या बोलूं? नहीं, पार्टी विरोधी कार्रवाई करने का इस तरह की निर्देश लेना ठीक है हर पार्टी? पर मैं कैसे बोलूंगा? वो उन्होंने लिया, वो अध्यक्ष है वो पार्टी के, मैं कैसे बोल सकता हूं? धन्यवाद, थैंक यू.